नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांचा दर्द जाणणारा, त्यांना दिलासा देणारा आणि त्यांच्या हृदयाला भिडणारा उत्तरार्ध हा कार्यक्रम. प्रेक्षको, आपल्या कार्यक्रमात अतिशय मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय हार्ट ट्रबल, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आणि त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे दोन मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. त्यापैकी एक आहे डॉक्टर अनिल तांबे, आणि हे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि त्यांची 35 वर्षाची ठाण्यामध्ये प्रॅक्टिस आहे आणि 25 वर्षाचा अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे आणि अनेक सामाजिक संस्थांची त्यांचा घरोब आहे. त्यानंतर दुसरे आहेत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते आहेत, ते विजय औंधे म्हणून आहेत. ते योगा शिक्षक देखील आहेत आणि मुंबई प्रादेशिक सचिव आहेत ते विभागाचे. डॉक्टर साहेब, मला एक सांगा की हृदयाला भिडल्याशिवाय माणूस मान डोलवत नाही, तर असं हे हृदय इतकं महत्त्वाचं. तर एक डॉक्टर या नात्याने शरीरातलं हृदयाचं स्थान आपण काय सांगता? हे बघा की हृदयाचं स्थान हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरं. आम्ही हृदयाला नंबर 1चा ऑर्गन म्हणतो. बरं. कारण काय होतं की माणसाचा एक डोळा गेला किंवा दोन्ही डोळे गेले तरी माणूस जगू शकतो. एक हात गेला, पाय गेला, इवन अर्धा मेंदू जरी काढला तरीसुद्धा माणूस जगतो. बरं. परंतु हृदय समजा काढलं की हृदय बंद पडलं, इवन 2 मिनटं तरी माणूस जगू शकत नाही. बरोबर. म्हणून त्या दृष्टीने हृदय हे नंबर 1चं ऑर्गन आहे. बरोबर. आणि त्याच्यावर आपलं पूर्ण आयुष्य असतं. बरोबर. म्हणून त्या दृष्टीने याचं महत्त्व वेगळं आहे. बरोबर. आणि आत्ताच मला वाटतं वर्ल्ड हार्ट डे हे झालेलं आहे, त्याच्याबद्दल आपण सांगा. मी बोला. 26 सप्टेंबरला वर्ल्ड हार्ट डे साजरा करण्यात आला. याचा उद्देश हाच आहे की आज जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू होत असतील तर ते हार्ट अटॅकमुळे होतात. म्हणून त्याचा विचार करून आमच्या निरनिराळ्या ऑर्गनायझेशनने वर्ल्ड हार्ट डे 26 सप्टेंबरला नक्की केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ह्या 10 कमांडमेंट त्यांनी दिलेले आहे. बरं. अच्छा. काय काय? 10 कमांडमेंट म्हणजे प्रामुख्याने योग्य व्यायाम करावा, आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं, बरोबर, स्मोकिंग, अल्कोहोल, दारू, तंबाखू अशा व्यसनांपासून दूर राहावं, बरं, आपल्या मधुमेहावर कंट्रोल असावा, हाय ब्लड प्रेशरवर योग्य रीतीने औषध घेऊन कंट्रोल करावा. त्याचप्रमाणे आपलं माइंड, आपलं मन हे सुद्धा आपण थोडं रिलॅक्स केलं पाहिजे. बरोबर. कारण हल्लीचं लाईफ असं ग्लोबलायझेशन झाल्यामुळे खूप फास्ट आहे. बरोबर. तर आपण रिलॅक्स राहायला पाहिजे आणि स्थूलता कमी केली पाहिजे. अच्छा. कारण स्थूलता हा सुद्धा एक रोग आहे. अच्छा. आणि स्थूल माणसांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जास्त आहे. ओहो. तर ह्या ज्या सगळ्या कमांडमेंट्स आहेत हे आपण योग्य रीतीने पाळल्या पाहिजे. 10 कमांडमेंट. तसंच हो 10. तसंच कोलेस्ट्रॉल. बरं. हां. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो लिपिड प्रोफाईल. बरं. तर आपली लिपिड प्रोफाईल आपण योग्य रीतीने ठेवली पाहिजे. बरं. तर आपलं कोलेस्ट्रॉल नॉर्मल पाहिजे. बरं. LDL कोलेस्ट्रॉल जे वाईट असतं बरं. ते सुद्धा आपण नॉर्मल ठेवायला पाहिजे. बरं. तर अशा सगळ्या 10 कमांडमेंट्स आपण पाळल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपण तसा प्रयत्न करायला पाहिजे. हटवतो आपण प्रयत्न केला योग्य रीतीने तर आपलं आयुष्य नक्कीच वाढू शकतं. मला सांगा, आपलं हार्ट ट्रबलमध्ये हे कसं ओळखायचं माणसं? आपला हार्ट ट्रबल म्हणजे समजा आपल्याला त्रास होतोय हृदयाचा, तर आपण असं समजायचं की पहिल्या प्रामुख्याने जे लक्षण असतं ते आपल्या सिनेमासुद्धा दाखवतात की मुलीच्या वडिलांना काहीतरी त्रास झाला आहे, मुलगी निघून गेली आहे आणि ते असं इथे हात ठेवतात. त्याला म्हणतात अंजायना. म्हणजे छातीत दुखणं. बरं. त्याच्याबरोबर छातीत धडधड वाटते. बरं. श्वास जड होतो. बरं. श्वास कोंडल्यासारखा वाटतो. नंतर त्याला घामाघूम होतो. बरं. कधी उलट्या होतात, चक्कर येते. बरं. तर ही सगळी लक्षणं साधारणतः हार्ट अटॅकची असतात. बरोबर. काही लोकांना गॅस असं पुढे खूप गॅस भरला आहे बरं. असं वाटतं. आणि तुम्हाला सांगतो गंमत की काही रुग्ण आमच्याकडे येतात ना, अहो डॉक्टर, तो मला गॅस झाला आहे. आपल्याला म्हणत नाही, तुम्हाला थोडा हार्टचा त्रास आहे. तर त्याचा विश्वास बसत नाही. ते म्हणजे तुमच्या मशीन आहे ना गॅस काढायचं, ते तुम्ही मला लावा आणि तो गॅस काढून टाका म्हणजे मी एकदम बरा होईल. बरोबर. असं सुद्धा पुष्कळ घडतं. नाही, काही पेशंट म्हटले, आमच्याकडे एक पेशंट इथे आहेत, आमचे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे. एकदा 7 वर्षापूर्वी आहे ना आपल्याला. 7 वर्ष. मला एक सांगावं की हा हार्ट अटॅक तुम्हाला आला तेव्हा काय जाणवलं तुम्हाला त्या ठिकाणी? म्हणजे कसा आला, तुम्ही त्यातनं धैर्याने बाहेर कसे पडला?
तर पहिल्यांदा सांगू तुम्हाला की हार्ट अटॅक आल्यानंतर बाकीची जी लक्षणं आपण बघतो बरं. तशातलं एकही लक्षण मला दिसलं नाही. बर मला छातीत दुखलं नाही किंवा काही घरभार झाली नाही. फक्त आल्यानंतर थोडं सकाळी फिरून आल्यानंतर थोडंसं दमल्यासारखं वाटलं आणि थोडा घाम आला. बर घाम आल्यानंतर माझी पत्नी माझा मुलगा वगैरे थोडेसे घाबरल्यासारखे झाले. पण मी मात्र अजिबात घाबरलो नव्हतो, कारण मला वाटलं हार्ट अटॅकचा मला संबंधच नव्हता. हो. कारण मी कुठल्याच गोष्टी हार्ट अटॅकच्या लागू नव्हत्या. बरोबर. माझा BP नाही, माझा डायबिटीस नाही, काही नाही. आणि म्हटलं हा अटॅक स्वप्नात येणं शक्य नाही. मी नुसतं बसल्या तर घाम आल्यानंतर घरचे मात्र मला आय थँक्स टू देम बरोबर. की त्यांना ताबडतोब थोडंसं जाणीव झाली, बायकोला मुलांना. आणि बाबा तुम्हाला काहीतरी होत आहे का? म्हटलं मला काही होत नाही आहे, मला अजिबात घाबरू नका. मी आत्ता फिरून आलो, मी अक्षरशः रेल्वे क्रॉस करून पण आलो. रेल्वे क्रॉस करताना काही घबराट नाही, कुठलीच नाही. आणि आल्यानंतर घाम आल्यानंतर मात्र त्यांनी टाइमली ॲक्शन, गोल्डन आवर्स म्हणतात तो गोल्डन आवर्स फार महत्त्वाचा आहे. आमचे शहरी पण चांगले होते, त्यांनी ताबडतोब येऊन BP तपासलं आणि आय कुड गेट सम सिम्पटम्स की, आणि मग ताबडतोब मला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि त्याच्यानंतर मला कळलं की मला हार्ट अटॅक, ह्याला म्हणतात त्याला हार्ट अटॅक म्हणतात. हे कसं झालंय सोल्यांना काही नसताना? काय होतं की आपण मी तुम्हाला असे म्हणलं की हे बरी लक्षणं, तर ही लक्षणं असलीच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, की जरुरीचं अच्छा नाही. हो अच्छा त्याला आम्ही सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो. अच्छा जेव्हा एकही लक्षण नसतं तेव्हा त्या एंटिटीला किंवा त्या हार्ट अटॅकच्या पद्धतीला आम्ही सायलेंट हार्ट अटॅक म्हणतो. हो, हो, हो. म्हणजे अगदी शांतपणे तो हार्ट अटॅक येतो, हा माणसाला कळत नाही. आणि जेव्हा आम्ही ह्या पेशंट बरेचसे रुग्ण आम्ही तपासतो LICसाठी, इन्शुरन्ससाठी, बरं त्याला कुठेतरी फॉरेनला जायचं म्हणून त्यांचा इन्शुरन्स असतो, हो 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 तेव्हा आपल्या लक्षात येतं की या माणसाला पूर्वी हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. बरोबर आणि आम्ही समजा त्याला विचारलं की तुला हार्ट अटॅक केव्हा आला होता? तो नाही हो डॉक्टर, मला काहीच त्रास झाला नाही, कधीच त्रास झाला नाही. बरोबर तर तुम्ही कसं म्हणता मला हार्ट अटॅक आला? आणि म्हणजे त्याच्यामध्ये दिसतं मला कार्डिओमध्ये त्याचा एव्हिडन्स आम्हाला सापडतो आहे, बरोबर पण त्याचा विश्वास बसत नाही. बरोबर. मग त्याला सायलेंट अटॅक म्हणतात. अच्छा. आणि यांचं लक्षण थोडंसं ऑड होतं, पण नशीब चांगलं त्यांचं की त्याला गोल्डन आवर त्याला वापरता आला. आणि त्यांच्या घरच्यांनी तो वापरला. दॅट्स हो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आता तर आम्ही म्हणतो बरं का, गोल्डन आवरपेक्षा आम्ही म्हणतो हल्ली डोअर टू नील टाईम. हो अच्छा डोअर टू नील टाईम म्हणजे असं की हार्ट अटॅक नंतर किती लवकरात लवकर त्या डोअरपासून, हॉस्पिटलच्या डोअरपासून तर नील म्हणजे पहिले इंजेक्शन, हो अच्छा हा वेळ जेवढा कमी, गुड व्हेरी गुड हा तेवढं हार्ट अटॅकचं सेटलमेंट किंवा त्या पेशंटचे रुग्णाचे वाढण्याचे चान्सेस वाढतात. हो म्हणून आजकाल आम्ही इंटरनॅशनली डोअर टू नील टाईम हा कमीत करण्याचा प्रयत्न करतो. छान छान सुंदर अगदी सुंदर. अतिशय. मला सांगा तुम्ही धैर्याने त्यातनं बाहेर कसे पडला? तुम्ही आता नातेवाईकांचा एवढा सपोर्ट आहे तुम्हाला. आणि अटॅक आल्यानंतर स्वतः मी आयुष्यभर योगा करत होतो. बरं आणि निंबाळकरांचा मी शिष्य आहे, निंबाळकरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी शिक्षक पण आहे. बरं तर मन कसं सांभाळून ठेवावं, मन धीर कसा घ्यावं, कुठल्याही प्रसंगाला आयुष्यात कसे तोंड द्यावं, हे मला योगाने दिलं. आणि त्यामुळे हार्ट अटॅक जरी आला तरी मी त्याला धीराने सामोरं गेलो. बरोबर. डॉक्टरनी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे, पहिल्यांदा मला एकदम हे झाल्यानंतर अँजिओग्राफी झाली. नंतर सांगितलं तुम्हाला यू हॅव टू गो बायपास. ओके बायपास झाल्यानंतर हा पण एक मोठा धक्काच होता. म्हटलं याच्यातून दुसरा काही मार्ग नाही का? कारण बऱ्याच अल्टरनेटिव्ह असतात, हे असतात. तर डॉक्टरचं म्हणणं मात्र एकच होतं की तुम्हाला नक्कीच बायपास करावं लागेल. सो आय वॉज प्रिपेअर्ड फॉर दॅट. मी नक्की त्यावर तयार झालो. मला बायपासची भीती वाटली नाही. बरं. आणि ज्या क्षणी मला बायपासला रूममध्ये नेण्यात आलं त्यावेळेसुद्धा मी अतिशय शांतपणे त्या ह्याच्याला सामोरा गेलो. आणि हे सगळं योगाचंच सामर्थ्य होतं. सामर्थ्य होतं. बरोबर. त्यानंतर मात्र एक अटॅक आल्यानंतर असं वाटलं की काही लोकांना वाटलं की हा आयुष्यातला माणूस लुळा झाला, पांगळा झाला, आता ह्याला काही करता येणार नाही. पण नंतर योगाच्याच बळाने मी 3 महिन्यात नंतर उठून उभा राहिलो. अच्छा. आणि रिटायर होण्याच्या आधी माझं ॲक्टिव्ह आहे होतं, त्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह होऊन मी जवळजवळ दिवसाचे आता 7 तास बाहेर असतो आणि काम करत असतो. क्या बात आहे. मी त्याच्या बाहेर पडलात त्यातनं त्यातून बाहेर पडलो. हे करायला पाहिजे डॉक्टर. तुमचा काय सल्ला खरं आहे, आहे? अगदी असं प्रत्येक रुग्णाने करावा असं माझी इच्छा आहे. इच्छा आहे तुम्हाला? म्हणजे सांगा. त्यांना फॉलो करायला हरकत नाही. बरोबर आहे. कारण पहिले आम्ही सांगितलं की तुम्हाला हार्ट ट्रबल आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे बरोबर. किंवा हार्टचा त्रास झालेला, अंजना झालेला आहे, की तिथेच तो माणूस गळून पडतो. बरोबर आणि तो इतकं त्याला टेन्शन येतं, त्यांच्या घरच्या लोकांना एवढं टेन्शन येतं बरोबर. की मी तर नेहमी सांगतो माझ्या प्रॅक्टिसमध्ये की तुम्ही टेन्शन काही घेऊ नका. आणि हार्ट अटॅक एवढं काय घाबरण्याचं नाही आहे. बरोबर तुम्ही जर धीराने घेतलं, शांतपणे घेतलं बरोबर. तर तुम्ही खरंच चांगले होऊ शकता. पण उलट टेन्शन घेतल्यामुळे काय होतं की रक्तामध्ये कॅटेकॉलामाइन वाढतात, अच्छा ॲड्रिनालिन वाढतं, नॉर ॲड्रिनालिन वाढतं. अच्छा आणि ते जर वाढलं ना तर त्याचे दुष्परिणाम हार्टवर होतात. हो हो हार्टचा जी स्पंदन क्रिया असते हो ती आणखी जोरात होते. म्हणजे ज्याला मी म्हणतो सायनस टॅकीकार्डिया. हार्टमध्ये एक्स्ट्रा बिटिंग होतात, हो हो. ॲबनॉर्मल रिदम होतात. तर हे जास्त डेंजरस असतात. एका टेन्शन हो, टेन्शनमुळे. स्ट्रेस. टेन्शन फार मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. माझ्या बघायला असे बरेचसे रुग्ण आहेत की ज्याला कुठलाही फॅक्टर नाही, त्यांना डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, कोलेस्ट्रॉल नाही, स्थूलता नाही, आणि कधी ड्रिंक घेत नाही, व्यसन नाही, परंतु टेन्शन हा मोठा फॅक्टर आहे. आमच्या फॅमिलीमध्ये आमचे एक जर नातेवाईक अकाउंटंट जनरल होते. बरं
तर त्यांच्यावर एवढं टेन्शन, दिवसभर सारखा कामाचाच विचार करायची, बाकी दुसरा कुठलाही विचार नाही. आणि मग सारखा त्याच्यामध्ये इतके एन्ग्रॉस असायचे. त्याला मी खूप वेळा सांगितलं की बाबा तुम्ही असं टेन्शन एवढं घेऊ नका हो, पण त्यांनी कधी ऐकलं नाही आणि त्यांना शेवटी हार्ट अटॅक आलाच. हो ना? हो, हो, हो. तुम्ही अंजानाचा उल्लेख केलात मगाशी. हो. त्याचे प्रकार किती आहेत? अंजाना त्याची लक्षणं हो, काय हो. असं काय? आता क्लासिकल अंजाना म्हणजे कसं आपण म्हणतो की स्टेबल अंजाना, क्लासिकल अच्छा. आपल्या इथे दुखतं आणि त्याचं रेडिएशन कॉमनली डाव्या हातावर जातं. हो, हो. कधी कधी इथपर्यंत ह्या बोटापर्यंत येऊ शकतं. बरं. हां, कधी ते मानेवर जातं आणि हा जो भाग आहे याला म्हणतात सब मेंटल रिजन, ओके. तिथे सुद्धा जाऊ शकतं. ओके. आणि काही रुग्णांबाबतीत ते मागच्या बाजूला किंवा पोटाच्या बाजूला सुद्धा हे दुखणं जाऊ शकतं. बरं. आता हा म्हणतात स्टेबल आहे. पण स्टेबल अंजाना म्हणजे काय की जेव्हा रुग्ण चालतो 1-2 फरलॉंग म्हणा 4 फरलॉंग, अच्छा. तेव्हा त्याला ते दुखणं दुखतं. किंवा 2 जिने चढतो तेव्हा त्याला तो त्रास होतो. बरोबर. तो 1 जिना चढला तर त्याला त्रास होत नाही, बरोबर. 1 फरलॉंग त्याला त्रास होत नाही. म्हणजे हा जो म्हणतो ट्रिगर फॅक्टर जो आहे ना, हा पक्का असतो, त्याला म्हणतात स्टेबल अंजाना. अच्छा. आणि दुसरा जो असतो अनस्टेबल, ओके. म्हणजे त्या रुग्णाला कधी समजा 4 जिना चढला तरी त्रास होत नाही आणि कधी 1 जिना चढला तरीसुद्धा त्रास होतो. हो, हो. कधी 5 किलोमीटर चालतो छातीत दुखत नाही, कधी अर्ध्या किलोमीटर दुखायला लागतं, कधी जेवल्यानंतर दुखतं, तर याला म्हणतात अनस्टेबल अंजाना. आणि स्टेबल अंजाना आणि अनस्टेबल अंजाना ह्याच्यामध्ये अनस्टेबल अंजाना हा जास्त डेंजरस असतो. हो. कारण आतले जे प्लाक्स असतात जे ऑब्स्ट्रक्शन करणारे की ज्याच्यामध्ये रक्तप्रवाह कमी होतो, ऑक्सिजन कमी मिळतो, तर हे जे प्लाक्स असतात हे सॉफ्ट असतात. बरं. आणि सॉफ्ट असल्यामुळे त्याच्यामधनं बारीक बारीक कण पुढे जातात आणि म्हणून तो अनस्टेबल असतो. बरं. आणि तो स्टेबल असतो, पहिली व्हरायटी मी म्हणल्याप्रमाणे, तो चांगला असतो. कारण काय, तो इतका हार्ड झालेला असतो हो. की तो फुटत नाही, बरं. त्यामुळे तो पेशंट जास्त सेफ. बरं. अशी 2 प्रकारची. दुसऱ्या प्रकारची आणखीन आहेत अंजाना, नॉक्टर्नल अंजाना, बरं. अच्छा. म्हणजे फक्त रात्रीच त्याला छाती दुखतं. अच्छा. मध्यरात्री 3 वाजता 4 वाजता त्याला छाती दुखतं, अच्छा. दिवसभर त्याने काही केलं तरी त्याला दुखत नाही, बरं. त्याला म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे प्रिन्स मेटल अंजाना. अच्छा. तर त्याच्यामध्ये काय होतं, आतमध्ये ब्लॉक नसतात, परंतु त्या पेशंटच्या स्वभावामुळे आणि हाय लेवल्स कॅटेकॉलॅमिनमुळे, ॲड्रिनालिन नॉरॲड्रिनालिन, त्याच्यामुळे काय होतं की ह्या पूर्ण जो आम्ही त्याला म्हणतो कोरोनरी ट्री, म्हणजे हार्टचं जे सगळ्या रक्तवाहिन्या असतात रोहिण्या, त्याला कोरोनरी ट्री म्हणतो आम्ही. तर ह्या ट्रीमधले काही सेगमेंट जास्त सेन्सिटिव्ह असतात. अच्छा. तर ह्या लेवल वाढल्यामुळे त्याचे काही सेगमेंट्स सडनली आकुंचन पावतात, ओके. अशी होतात ते. तर असे झाले ना की रक्तप्रवाह कमी होतो, बरोबर. तर त्याला म्हणतात प्रिन्स मेटल अंजाना. ओके. तर अशा प्रकारचे अंजाना आहेत. बरं, हे रिस्क फॅक्टर काय ह्याच्यामध्ये, लाईफचा रिस्क फॅक्टर काय सांगाल याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये अंजाना कसं असतं की माइल्ड अंजाना असेल किंवा स्टेबल असेल तर तेवढा डेंजरस नाही, एवढी रिस्क नसते. बरोबर. पण मी तुम्हाला मत्ता म्हणल्याप्रमाणे अनस्टेबल अंजाना जर असेल, हां, आणि त्याचं प्रमाण जास्त असेल किंवा तो वारंवार येत असेल, दिवसात 2 वेळा 3 वेळा, तर मात्र नक्कीच तो डेंजरस आहे. हो ना? इथे आम्हाला ताबडतोब ॲक्शन घ्यावी लागते. पेशंटला पुढे प्रोसेस करावं लागतं, त्याची स्ट्रेस टेस्ट म्हणा, इकोकार्डिओग्राफी, त्याच्या ब्लड टेस्ट आणि एन्जिओग्राफी, बरं. मग सिटी एन्जिओ म्हणा किंवा कोरोना एन्जिओग्राफी, हे करून आम्हाला लगेच बघावं लागतं बरं. की किती ब्लॉक आहे. आणि तो ब्लॉक जर समजा 70% वर असेल हो. तर आम्ही तो लगेच ओपन करतो. हो, अच्छा, अच्छा. तो आम्हाला बलून किंवा तुमचं एक मॉडेल standing. आणलंय तुम्ही हो, हृदयाचं, हो. त्याच्याबद्दल सांगा आम्हाला काही. हृदय बेसिक हार्ट ट्रबल बद्दल बोलायला हरकत हो. नाही. हां. तर हे जे आहे मॉडेल, हां. हं, तर हे आज मी काढलं. समजा आता हार्टचा पुढचा भाग आहे आणि ही जी आहे ही मधली ग्रूव असते. तर इकडचा जो हा भाग आहे याला म्हणतात लेफ्ट व्हेंट्रिकल आणि इकडच्या भागाला म्हणतात राईट व्हेंट्रिकल. हा जर आपण उघडला तर तुम्हाला दिसेल की हा मधला पडदा, ओके. ह्या 2 जवनिका आहेत. ही डावीकडची जवनिका आणि ही उजवीकडची जवनिका. डावीकडच्या जवनिकेचं काम असतं की शुद्ध रक्त पुरवठा करणं आपल्या शरीराला. बरं. म्हणजे हे रक्त, ही जी रोहिणी आहे एओर्टा, त्याच्यामार्फत आपल्या शरीराला जातं. आणि उजवीकडचं जे चेंबर आहे, इथे जे रक्तात पूर्ण अशुद्ध रक्त आपल्या शरीरात येतं वापरलेलं, ते इथून ते फुफ्फुसाकडे जातं शुद्ध करण्यासाठी. बरं. तर हे दोन्ही चेंबर एका वेळेला कॉन्टॅक्ट होतात, आकुंचन पावतात बरं. आणि रक्तप्रवाह होतो. तर आता हार्ट संपूर्ण शरीराला आणि फुफ्फुसाला रक्तपुरवठा करतं, परंतु हृदयाला सुद्धा रक्तपुरवठा लागतो, बरं. हृदयाला सुद्धा ऑक्सिजन लागतो. म्हणून त्याला सप्लाय करणाऱ्या ह्या ज्या रक्ताने आपण बघत आहात, याला म्हणतात कोरोनरी आर्टरीज ओके. आणि कोरोनरी व्हेन्स. हम्म. तर ह्या कोरोनरी आर्टरीमध्ये जर चोकअप झाला तर त्याला म्हणतात इस्किमिया. अच्छा. म्हणजे ह्या मसलला रक्तप्रवाह होत नाही, ऑक्सिजन कमी मिळतो आणि त्यामुळे त्याला इस्किमिया होतो. माझ्याकडे इस्किमिया म्हणतात. बरं. आणि अंजाना हे त्याचं लक्षण असतं. हो हो. अच्छा अच्छा. ब्लड सपोर्ट बद्दल काय सांगाल आपण? ह्याचं चार्ट पण वापरलं असतं त्याच्याबद्दल सांगा. मी घेतो, तुम्ही सांगा. तुम्ही बोलत. आता आपण ह्या पिक्चरमध्ये बघतात की ह्या ज्या रक्तामध्ये मी तुम्हाला आता म्हणलं कोरोनरी आर्टरीज,
तर इथे ह्या करोनरी आर्टरी दाखवलेल्या आहेत. ही प्रामुख्याने राईट करोनरी आर्टरी, ही मागच्या बाजूला पुरवठा करते. आणि ही आहे लेफ्ट मेन करोनरी आर्टरी. ही अतिशय महत्त्वाची असते, कारण हिच्यापासून 60 ते 70% रक्त हृदयाला पुरवलं जातं. याच्या 2 प्रामुख्याने ब्रँचेस असतात. ही जी समोरची आहे याला म्हणतात LAD, लेफ्ट अँटी डिसेंडिंग, आणि मागची जी असते त्याला म्हणतात लेफ्ट सर्कम्फ्लेक्स. आणि याच्या पुढच्या ब्रँचेस असतात डायगोनल 1, डायगोनल 2, आणि ही मागे जाते. आता मागच्या शरीराला पुरवठा करणारे ह्या 2 ब्रँचेस आहेत. त्यातली प्रामुख्याने जी पुरवठा मागच्या बाजूला करते तिला म्हणतात डॉमिनंट आर्टरी. मग काही लोकांमध्ये डॉमिनंट सर्कम्फ्लेक्स असते, काही लोकांमध्ये डॉमिनंट राईट कॉरोनरी असते. तर अशा हा रक्तपुरवठा असतो, याला म्हणतात कॉरोनरी ट्री. आणि याच्यामध्ये जे ब्लॉकेज होतात तर हे ब्लॉकेजेस निर्णय प्रकारे दाखवलेले आहेत. हा झाला 100% ब्लॉक. हा जर 100% ब्लॉक झाला तर त्या रुग्णाला त्या क्षणी हार्ट अटॅक येतो. परंतु अशा जर ओपन असतील थोड्याशा पार्शली तर त्याला फक्त अंजानाचा त्रास होतो. ओके. मला साहेब ऑन दिस बोला. आहे की योगाचा तुम्ही स्वतः शिक्षक आहात आणि तुम्ही त्यातनं बाहेरही आलेला आहात हार्ट अटॅकमध्ये. औषधोपचारा पलीकडे योगाचा काही फायदा होतो का? योगाचा निश्चित फायदा होतो, कारण आत्ताच आपण डॉक्टर साहेबांनी सांगितलं कारणं, हे 10-12 कारणं सांगितलीत. ते प्रत्येक कारणाचं महत्त्वाचं मूळ आहे मानसिक ताण. मानसिक ताण, तो मानसिक ताण जर कमी करायचा असेल तर कुठल्याही औषधापेक्षा योगानेच आपण तो ताण कमी करू शकतो. आणि त्यामुळे तुमचं लाईफस्टाईल बदलली पाहिजे. आणि योग म्हणजे हल्ली लोकांना काय वाटतं, योग म्हणजे फक्त आसनं किंवा प्राणायाम असं नाही. योग म्हणजे अष्टांग योग आहेत. यम, नियम, आसनं थर्ड स्टेप झाली. यम नियम म्हणजे तुमची वागण्याची पद्धत, काय करायचं काय करायचं नाही, कसं खायचं नाही, कसं बोलायचं कसं बोलायचं नाही. प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यात परिणाम करत असतात. चुकीचं बोललं गेलं तर त्याचा आपल्याला परिणाम घ्यायला लागतो, चुकीचं खाल्लं त्याचाही परिणाम घ्यायला लागतो, चुकीचं बघितलं त्याचाही परिणाम होत असतो. म्हणजे योगा म्हणजे फक्त लोकांना वाटतं आसनं, हे आसनं योगा नाही. पहिल्या यम नियमापासून योगा सुरू होतात आणि ते तुम्ही चांगलं ठेवलं. जसं तुम्ही दिवसभर चांगलं वागलं तर रात्री तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येत नाही. आयुष्यभर समजा चांगलं वागलं तर म्हातारपणी तुम्हाला आजार पडायची वेळ येत नाही. तर अशा प्रकारचं यम नियम हे चांगले साधले तर मग पुढे आसनाकडे जायचं, मग पुढे प्राणायामाकडे जायचं. अशा पुढे शेवटी समाधी योगामध्ये आहे. एक दूरध्वनी घेऊया. माया दांडेकर, ठाणे. हा बोला मॅडम, बोला. हॅलो, मला हे विचारायचं होतं, सिटी एनजीओ व कोरोनरी एनजीओ ह्या दोघांमधले फरक काय व कोणता करणे चांगलं? जरा मोठ्याने बोला. हॅलो. हा बोला, मोठ्याने बोला. सिटी एनजीओ व सिटी NGO. कोरोनरी एनजीओ या दोघांमधले फरक काय व कोणता करणे चांगले? मला असं वाटतं प्रेक्षको, आपली चर्चा अतिशय छान चाललेली, ही मंडळी छान माहिती देते, डॉक्टरही फार छान बोलत आहेत. आपण भेटूया का छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, उत्तरार्ध या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपण असेच TV समोर आणि टेलिफोनजवळ बसून राहा. आपल्या प्रश्नांची उत्तरही मी घेणार आहे आणि माझेही प्रश्न सांगणे विचारणार आहे. डॉक्टर सांगा ना, आत्ता जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर सांगा. पहिल्यांदा मी सांगतो सिटी म्हणजे काय की कॉम्प्युटराइज टोमोग्राफी. बरं. त्याचं मशीन ते मोठं असतं आणि कॉमनली हे जे असतात रेडिओलॉजिस्ट त्यांच्याकडे असतं. बरं. तर सिटी एनजीओमध्ये आम्ही काय करतो की एक इंजेक्शन देऊन, त्याला म्हणतात डाय, कॉन्ट्रास्ट डाय असतो. तर ते इंजेक्शन देऊन हा जो डाय आपल्या पूर्ण शरीरात जातो, रक्तामध्ये मिसळतो आणि त्या मी म्हणल्याप्रमाणे करोनरी आर्टरीजमधनं तो पसरतो आणि हार्टमध्ये जातो. बरं. तर त्यावेळेला ह्या सिटी मशीनच्या जोरावर निरनिराळ्या पद्धतीने त्याच्या फिल्म्स काढल्या जातात. बरं. तर त्याला म्हणतात सिटी एनजीओ. बरं. त्याच्यामध्ये ह्या ज्या इमेजेस असतात ह्या इमेजेस कन्स्ट्रक्टेड असतात. बरं. म्हणजे मशीन त्या इमेज कन्स्ट्रक्ट करतं बरं. आणि शोधतं की कुठल्या भागाला फ्लो कमी झालेला आहे, बरं. रक्तप्रवाह, आणि कुठल्या भागामध्ये किंवा कुठल्या रक्तवाहिनीमध्ये चोकअप आहे. परंतु कोरोनरी एंजिओग्राफी जी आम्ही करतो तर आम्ही पायामधनं किंवा हातामधनं एक स्मॉल कॅथेटर आम्ही आतमध्ये पास करतो. अच्छा. त्याला म्हणतात कॅथेटर. आणि हा आतमध्ये पास केल्यानंतर तो आम्ही ह्या महारोणीच्या मुळाशी जातो इथे आणि इथे आम्ही तो डाय इंजेक्ट करतो. बरं. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कॅथेटर असतात, एक डावीकडचा आणि एक उजवीकडचा. तर त्याच्यामधून आम्ही तो डाय इंजेक्ट केला की तो सगळ्या रक्तवाहिनीमध्ये फिरतो आणि मग आम्हाला कुठे कुठे ब्लॉक आहेत, आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे कुठे कुठे चोकअप आहेत, लेफ्ट कॉरोनरीमध्ये आहे का राईट कॉरोनरीमध्ये आहे, अँटी डिसेंडिंगमध्ये आहे का सर्कम्फ्लेक्समध्ये आहे. तर हे ब्लॉक आणि किती प्रकारचे ब्लॉक्स आहेत, म्हणजे किती 2 आहेत का 3 आहेत का 4 आहेत आणि त्याची डिग्री किती आहे, ते 20% आहेत का 30% आहेत का 50% आहेत का 70% आहेत का सब टोटल आहेत, म्हणजे जवळजवळ 100% किंवा 95%.
तसं असेल त्याप्रमाणे आम्ही ॲक्शन घेतो. Action तर हा दोघांमधला फरक आहे. पण एक मात्र आहे की आज जगामध्ये जे आम्ही करतो कॉरोनरी एन्जिओग्राफी त्याला म्हणतात गोल्ड स्टँडर्ड. बरं. सिटी एन्जिओ गोल्ड स्टँडर्ड म्हणत नाही कारण त्याची स्पेसिफिसिटी त्याचे जे रिझल्ट आहेत बरं. हे आपण 96 ते 98% त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. अच्छा. पण 2% ह्या कन्स्ट्रक्टेड इमेजमुळे काही वेळेला थोडासा गोंधळ होऊ शकतो. ओके ओके. म्हणून अशा वेळेला आमचे सर्जन्स बायपासचं करायचे असेल किंवा आम्हाला एन्जिओप्लास्टीचं करायची असेल बरं. तर आम्ही नुसत्या सिटी एन्जिओवर अवलंबून राहत नाही. तर सिटी एन्जिओ जरी आपण केला असेल तरी आम्ही तो कोरोना एन्जिओग्राफी करतो अच्छा. आणि त्याच्यामध्ये खरंच ब्लॉक कशा प्रकारचे ब्लॉक आहेत हे आम्ही बघतो आणि मगच जरूर असेल तर आम्ही बायपास सांगतो करायला किंवा आम्ही एन्जिओप्लास्टी करतो. हो हो. अच्छा अच्छा. असं. मला सांगा अवधे साहेब की हृदयरोगातनं बाहेर पडलेली जी मंडळी आहेत त्यांच्यासाठी योगाचे काय प्रकार सुचवाल तुम्ही? काय करावं त्यांनी? आत्ताच मी सांगितलं की पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं की रिस्क फॅक्टर जे असतात तो आपण बघितलं की स्ट्रेस महत्त्वाचा आहे, ओबेसिटी आहे, डायबिटीस आहे, नंतर BP आहे. या सगळ्या याच्यावर आपण योगाचे आसनं आणि प्राणायाम, आसन प्राणायाम हे तुम्ही केलेत की त्याचा इफेक्ट प्रत्येक ह्या रिस्क फॅक्टरवर होत असतो. बरं. फॉर एक्झाम्पल BP जर कमी करायचं असेल तर प्राणायाम तुम्हाला करायला पाहिजे, आसन करायला पाहिजे. आणि त्या तुमच्या आसन आणि प्राणायाम करताना मात्र योग शिक्षक नीट माहितीचा पाहिजे. कारण काही काय होतं लोक TV बघून हे बघून हे करतात आणि त्याचा काही दुष्परिणाम पण व्हायची शक्यता असते. त्यामुळे हे दुष्परिणाम टाळण्यासाठी काळजीपूर्वक ज्यांना BP की ज्यांना हार्ट अटॅक आला आहे त्यांनी तरी निदान तज्ज्ञ शिक्षकाकडनंच आपलं ह्या योगा शिकायला पाहिजे. अच्छा. योगा शिकताना सुद्धा शिक्षकांनी सुद्धा त्याचं हे सगळ्या गोष्टी स्टडी करूनच सांगायला पाहिजे. बरं. आणि त्यामुळे ह्या फॉर एक्झाम्पल तुमचं स्ट्रेस असेल, हो. BP असेल तर तुम्हाला प्राणायाम अतिशय उत्तम आहे. तुमचं ताबडतोब BP कमी करण्याची शक्यता त्यात निर्माण होते. नंतर स्ट्रेस कमी होतो. आणि आसनामध्ये सुद्धा तुमचं आसनामध्ये महत्त्वाचं काय, प्रयत्न शैथिल्यात स्थिरम सुखम आसनम. अच्छा. या 3 गोष्टी प्रत्येक आसनात पाळल्या की आसन त्यात महत्त्वाची नसतात पण हा ॲटिट्यूड फार महत्त्वाचा असतो. बरं. प्रयत्न शैथिल्यात म्हणजे डिफरन्शियल रिलॅक्सेशन. बरं. डिफरन्शियल रिलॅक्सेशन म्हणजे काय, मी जी गोष्ट करतो त्याच गोष्टीकडे लक्ष देऊन अच्छा. ते आसन करायचं, बाकीच्या गोष्टीतून डिटॅच व्हायचं हे पाहिजे. हा डिटॅच ॲटिट्यूड तुम्हाला दिवसभर नाही आयुष्यभर तुम्हाला उपयोग पडतो. अच्छा. प्रयत्नशील स्थिर आसन करताना स्थिरता पाहिजे. स्थिरता का पाहिजे तर आसन आपल्या बॉडी अँड माइंड ऑलवेज गिव्ह यू सिग्नल बरं. वेदर इट इज पॅलेटेबल, हे तुम्हाला सहन होते की नाही. बरं. सहन झालं नाही की ताबडतोब तुम्हाला सिग्नल मिळतात आणि ताबडतोब त्या आसनातून तुम्ही बाहेर यायला पाहिजे. बरं. अशा प्रकारे स्थिर सुखम आसनम, सुख आसन करताना सुख वाटलं पाहिजे. अगेन युअर बॉडी गिव्ह यू सिग्नल की हे तुम्हाला सुख नाही हेच नाही. काही लोक आसन करत राहतात, एक्झरसाइज म्हणून आसन करतात हो. आणि त्याचा दुष्परिणाम त्यात होतो. तर हे सिग्नल तुमच्या लक्षात आलं ओके. पाहिजे. एक दूरध्वनी येतोय पी वसंत नागपूर. हा बोला बोला बोला. हॅलो. हा बोला. हा सर, मग एकदा काय झालं, मी रात्री एकदा लघवीला उठलो मी आणि बाथरूम मध्ये गेल्यानंतर एकदम मी कोल्यासून पडलो. अच्छा. आणि आणि मला काही माहीतच नाही की पडलो आहे. आणि 1-1.5 मिनिटांनी परत मी उठलो तर अरे म्हणलं अरे मी अनकॉन्शियस झालो असं वाटत होतं मला. आणि नंतर मी डॉक्टरला दुसऱ्या दिवशी गेलो होतो, ते मला त्यांनी बघितलं ते हे काढून, तर म्हटलं की तुम्हाला तसं काही प्रॉब्लेम तर काही नाही म्हणे असं म्हटलं. तर काय कारण होऊ शकेल, मी का पडलो असेल असं काय सांगाल डॉक्टर? हो, तुम्ही पडला म्हणजे त्याला म्हणतात आम्ही सिन्कोपी म्हणतो. अच्छा. तर सिन्कोपीचा अर्थ काय होतो की तुमचं त्या क्षणाला ब्लड प्रेशर कमी झालं आणि ज्या क्षणाला ब्लड प्रेशर माणसाचं कमी होतं त्यावेळेला हा रुग्ण त्याच्या ब्रेनला ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे, ब्रेनला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे त्याला चक्कर येते, भोळ येते आणि तो खाली पडतो. आता चक्कर का आली याची सुद्धा बरीचशी कारणं आहेत. पण कॉमनेस्ट कारणं अशी असतात की कुठेतरी आपल्या ह्या रक्तवाहिनीवर प्रेशर येणं, बरं. इथे कॅरोटिड बॉडी असते तर त्याच्यावर समजा प्रेशर आलं तर आपला ब्लड प्रेशर कमी होतं. ओके. किंवा त्या क्षणाला समजा हृदयाची स्पंदनं काही कारणामुळे कमी झाली असतील तरीसुद्धा रक्तप्रवाह कमी होतो. अच्छा. किंवा एखाद्या बारीकशा रक्तवाहिनीमध्ये सायनस नोडला जो वरचा पेसमेकर असतो हृदयाचा, समजा त्याला जर फ्लो कमी झाला असेल तर त्या क्षणाला त्याचं कार्य थोडंसं कमजोर होतं की आम्ही त्याला म्हणतो सायनस ॲरेस्ट म्हणतात. तर हा सायनस ॲरेस्ट काही सेकंदापुरता असतो. तर त्या क्षणामध्ये किंवा त्यावेळेला मेंदूला रक्तप्रवाह मिळत नाही, तर त्याला म्हणतात सिन्कोपल अटॅक. तर अशा प्रकारची सिन्कोपल अटॅक असतात. पुष्कळ वेळा साधारणतः ॲडव्हान्स एजमध्ये म्हणजे साधारणतः 60-70च्या सुमाराला, आता तुमचं वय किती मला माहीत नाही,
परंतु अशा ठिकाणी जेव्हा आपण लघवीला जातो आणि या लघवीवर आपण जेव्हा जोर करतो तेव्हा काही माणसांना भोवळते, तर त्याला म्हणतात मिच्युरेशन सिन्कोपी. अच्छा. म्हणजे जास्त लघवीला जोर करणं आणि लघवी समजा होत असेल लवकर तर आपण आणखीन जोर करतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वेगस नर्व जे असतात त्या स्टिम्युलेट होतात अच्छा. आणि त्या स्टिम्युलेट झाल्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं आणि मग आपल्याला भोळ येते, चक्कर येते, आपण खाली पडतो. बरोबर. तर त्या ह्या स्पेसिफिक एंटिटीला म्हणतात मिच्युरेशन सिन्कोपी. अच्छा. अशा एक वेगवेगळ्या दूरध्वनी येतोय, तर अशा- गणेश शिंदे, दिवा ठाणे. हा बोला गणेशजी, बोला बोला बोला. हा बोला. हा बोला. ओके, दूरध्वनी आपण परत घेऊया दूरध्वनी. मला एक सांगा डॉक्टर, की हार्ट अटॅक म्हटलं की एखादा जाडजूड गुबगुबीत चेहऱ्याचा माणूस डोळ्यासमोर होतो, हे चित्र जे येतात कितपत तथ्य आहे? ओबेसिटी किंवा स्थूलता अच्छा, हा एक फॅक्टर आहे आहे त्याच्यात. हार्ट अटॅकचा, आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे. हो बरोबर. परंतु ते काही जरुरीचं नाही आहे. हं. कारण माझ्या बघण्यामध्ये आतापर्यंत 40 वर्षामध्ये मी अगदी बारीक माणसंसुद्धा हार्ट अटॅक आलेली बघितली, अच्छा, की ज्यांना कधीही हाय ब्लड प्रेशर नव्हतं, हे आहेत ना उदाहरण हो, बाजूला. उत्तम उदाहरण आहे. कधी डायबिटीस नव्हता, कधी कुठल्या प्रकारची व्यसनं नव्हती, त्याचं डाएट सिम्पल साधं, किंवा असं काही फारसा काही कुठलाच प्रॉब्लेम त्याला नव्हता, बरं. तरीसुद्धा हार्ट अटॅक आला. बरोबर याचं कारण काय असतं की ह्या ज्या मी आता तुम्हाला दाखवल्या आता कोरोना आर्टरीज, बरोबर. तर त्यासुद्धा काही काही डिफेक्टिव्ह असतात, अच्छा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, अच्छा, किंवा त्याचं आतलं जे मेमरी असते एंडोथिलियम, बरोबर तर त्याचं सुद्धा फंक्शन काही काही डिफेक्टिव्ह असतं. बरोबर. हे समजा फंक्शन जर डिफेक्टिव्ह असेल तर मात्र हा त्रास होऊ शकतो. हो हो तर बरं, आता पूर्वी कसं असायचं, पूर्वी आम्ही विश्वास करायचो की आतलं लाईनिंग मेम्ब्रेन हे इनर्ट आहे, म्हणजे त्याचा काही रोल नाही आहे, ते फक्त आपलं एक आपण जसं आपण सेमेंटिंग करतो बरोबर. तसं हे कोटिंग आहे. ओके. पण आता गेल्या 10 वर्षामध्ये आम्हाला कळलेलं आहे असं की हे नुसतंच कोटिंग नाही आहे, त्याच्यामध्ये त्याचे स्वतःचे हॉर्मोन्स असतात. ओके. तर प्रामुख्याने रिलॅक्सिंग फॅक्टर आणि कॉन्स्टिट्यूटिंग फॅक्टर. तर कॉन्स्टिट्यूटिंग फॅक्टर समजा जास्त झाले तर ती रक्तवाहिनी कॉन्स्टिट होते, अच्छा, म्हणजे चोक होते, किंवा ती आकुंचन पावते, त्या क्षणाला तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. बरोबर आहे. तर अशा गोष्टी आहेत. बरं, ऑन दिस मला एक सांगा की हार्ट अटॅक आलेले जे पेशंट्स आहेत त्यांच्याकरता आपण की म्हणजे महासंघ काही शिबिर, चर्चा, सत्र असं काय आयोजित करतो का, किंवा काही उपक्रम करता आपण महासंघ? उपक्रम अजून तुम्ही आता सजेस्ट केल्याप्रमाणे मला असं वाटतं की ह्या अटॅकची कारणं जी आहेत, टेन्शन्स वगैरे ह्या गोष्टी, या ज्येष्ठांमध्ये पण शक्यता असते. एकटे राहतात बरोबर. आणि फॅमिलीचे काय, आता मुलं फॉरेनला असतात, हा एकटेपणा, खिन्नता, या सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, रिस्क फॅक्टर आहे हार्ट अटॅकचा. तर त्यासाठी महासंघ आपल्या प्रत्येक संघामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. बरं. आणि त्या कार्यक्रम राबवताना हे बघितलं जातं की त्याचा एकटेपणावर आपण उपाय शोधत असतो. अच्छा. प्रत्येक संघातून कार्यक्रम असतात आणि महासंघ ह्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने बघतो की लोकांच्या मनोरंजनासाठी, लोकांच्या मनाच्या हे करण्यासाठी कार्यक्रम करायला पाहिजे. दुसरा ह्यातला खर्च जो येतो, त्या खर्चासाठी महासंघातर्फे आत्ताच तुम्ही बघितलं की नॅशनल पॉलिसी ऑफ ओल्डर पर्सन्स नावाची एक पॉलिसी आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पॉलिसी काढली आहे, त्यानंतर त्याची महाराष्ट्र सरकारने पण त्याचं हे केलेलं आहे. पण ही पॉलिसी इम्प्लिमेंट करण्यासाठी जो हे घ्यायला पाहिजे, सरकारने पावलं उचलायला पाहिजे, बजेट डिपॉझिट घ्यायला पाहिजे, ते अजून झालेलं नाही. त्यामुळे आम्ही काय केलं आहे की ह्या पॉलिसीमध्ये काय महत्त्व, तुम्ही आता तो प्रश्न आहे की पॉलिसीमध्ये जो खर्च येतो, हा खर्च म्हणजे इन्शुरन्स हे झालं. आता 60 वर्षानंतर इन्शुरन्स कंपनी आमच्याकडे तोंड फिरवतात आणि तोंड फिरवल्यानंतर आम्हाला एवढा 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख खर्च आला की हा माणूस त्या अटॅकपेक्षा खर्चानेच माणूस अटॅक झाला, दुसरा अटॅक येणार. तर त्यासाठी आमचं या NPOPसाठी जो निषेध हे झाला आहे तो ह्याच्यासाठीच की हा आम्हाला इन्शुरन्स हा आम्हाला उपलब्ध केला पाहिजे. आणि महासंघ ह्यासाठी अतिशय प्रयत्नशील आहे. नुकताच आम्ही महाराष्ट्र सरकारशी पण चाललं आहे आणि गव्हर्नमेंटशी आमच्या प्रयत्न चालू आहे. तर अशा प्रकारे हे प्रयत्न चालू आहेत. एक दूरध्वनी येतोय, निलिमा गोताड, ठाणे. हा बोला बोला मॅडम. नमस्कार, मी ठाण्यावरून निलिमा गोताळ बोलते. हा बोला. माझ्या पतीचं वय 55 आहे आणि ते गेले काही वर्ष मधुमेहाने आजारी आहेत. बरं. ते गेल्या महिन्यात त्यांना छातीत दुखल्यामुळे डॉक्टरांनी कार्डिओग्राफ काढून एंजिओग्राफी करावी लागेल असं सांगितलं. तर ते एंजिओग्राफी करणं ताबडतोब करण्याची खरंच गरज आहे का, जरूर आहे का? मला असं वाटतं की आपण एका छोट्याशा विश्रांतीने या प्रश्नाचं उत्तर घेऊया. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, उत्तरार्ध या कार्यक्रमात आपलं परत एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिल तांबे आणि विजय औंधे. अनिल तांबे कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि हे योगा शिक्षक आहेत. आपण मगाचा प्रश्न जो आहे तो आपण घेऊया. सांगा, आपण काय सांगाल? आपले पती 55 वर्षे असून त्यांना मधुमेह आहे आणि त्यांना आता एंजिओग्राफी सांगितलेली आहे.
तर ती करणं अतिशय जरुरीचं आहे. कारण इतक्या वर्षापासून त्यांना मधुमेह असल्यानंतर मधुमेहामध्ये हे प्रामुख्याने एक कारण आहे जगामधलं हृदयरोगाचं. आणि याच्यामध्ये काय होतं की करोनरी आर्टरी सगळ्यात जाड होतात. बरं आम्ही त्याला म्हणतो ॲथेरोस्क्लेरोसिस. बरं. आणि आतमध्ये चोकिंग होतात, त्याला म्हणतात प्लाक्स. बरं तर ज्यांना त्रास होत असेल समजा हार्टचा आणि कार्डिओग्राफमध्ये डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना इस्किमिया झालेला आहे, बरं तर एन्जिओग्राफी करणं अतिशय जरुरीचं आहे. हो ना, कारण आपण समजा नाही केली बरोबर. तर नक्कीच त्यांना पुढे त्रास होणार आहे. हो ना. म्हणून एन्जिओग्राफी करून त्यांचे ब्लॉक किती आहेत आणि ते ब्लॉक आपण कसे काढता येतील अच्छा, हा प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे. केला पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते आपण योग्य रीतीने करा, बरोबर आहे. असा सल्ला मी तुम्हाला देईन. नाही. मला सांगा की ज्येष्ठ नागरिकांनी विशेषतः म्हणजे या सगळ्या रोगातनं बाहेर पडण्याकरता किंवा न होण्यासाठी त्यांचा आहार विहार किंवा मनःशांती आणि व्यायाम याचं महत्त्व आपण काय सांगा? प्रामुख्याने मला वाटतं, कारण मी बरेच वर्षापासून जवळजवळ 25 वर्षापासून ते 30 वर्षापासून सिनियर सिटीजनसाठी काम करतो. अच्छा, गुड, छान. आम्ही बरेचसे कॅम्प केले आहेत, बरेचसे लेक्चर्स केले आहेत, बरं त्यांना बरीचशी पुस्तकं वाटली आहेत. बरं. असा माझा नेहमी संबंध असतो. आपलं एक पुस्तक इथे आहे, हो, Just एक आम्ही याच्या मला आवडेल दाखवायला. हो, हो. तर आम्ही याच्यासुद्धा कॉपी त्यांना दिलेल्या आहेत. बरोबर. तर- आपण विनामूल्य देतो ना? हो, बिनामूल्य. ते महत्वाचे आहे. बिनामूल्य. तर काय होतं गंमत हां. की साधारणतः हे सिनियर सिटीजन म्हणजे रिटायर झालेले असतात, तर 55 त्या वयामध्ये किंवा 58 रिटायर होईपर्यंत बरं. ते चांगल्या पोझिशनला असतात. बरोबर त्यांच्या लोकांचं जाणं येणं असतं बरोबर. आणि ते रिटायर झाले ना की घरी बसतात. आणि मग काय होतं की मनामध्ये एकदम एक व्हॅक्यूम निर्माण होते बरोबर. आणि आपल्याकडे कोणी येत नाही, आपल्याला कोणी विचारत नाही फारसं. हा एक प्रश्न निर्माण होतो आणि त्यातून मग त्यांचं टेन्शन वाढतं. बरोबर. म्हणून माझा एक सल्ला आहे अशा लोकांना की त्यांनी घरात न बसता आणि घरात बसून टेन्शन वाढवण्यापेक्षा त्यांनी आपल्याबरोबरच्या सिनियर सिटीजनच्या कुठल्या तरी क्लबमध्ये नाव नोंदवावं, तिथे जावं, आपल्या सिनियर सिटीजनबरोबर इंटरॅक्शन्स कराव्या, त्यांच्यापासून अगदी मनापासून हसावं, त्यांच्यावर खेळावं, बरोबर पण काही करून आपलं मन रिलॅक्स करायला पाहिजे. बरोबर त्याचबरोबर मन एकदा रिलॅक्स झालं तुमचं बरोबर. की तुमचं टेन्शन कमी होतं, कॅटेगॉलमन कमी होतात आणि तुम्हाला होणारा हृदयाचा त्रास कमी होतो. बरोबर. परंतु त्याचबरोबर त्यांना जर मधुमेह असेल, किंवा ब्लड प्रेशरचा असेल, त्याची योग्य काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि 6 महिन्यात एकदा तरी मिनिमम त्यांनी आपलं कोलेस्ट्रॉल किती आहे, ब्लड शुगर किती आहे, मग काही झालेलं नाही तरीसुद्धा चेक करावं. अच्छा, आफ्टर 6 कारण आपण पुष्कळ काय होतं, आपण चेक करत नाही, त्यामुळे आपलं शुगर आपली किती माहीत नसतं, बरोबर. आपलं कोलेस्ट्रॉल किती माहीत नाही, LDL कोलेस्ट्रॉल किती माहीत नाही. आणि मग त्यातनं पुढे प्रॉब्लेम उद्भवतात अच्छा. आणि आपल्याला हार्ट अटॅक व्हायची भीती असते. हो हो. म्हणून त्यांनी ते करावं. अच्छा अच्छा. एक मिनिट, एक दूरध्वनी येतोय. शेखर छत्रे, काळा चौकी, बोला. हा बोला. डॉक्टर, मी शेखर छत्रे बोलतोय काळा चौकीवरून. हा बोला. मगाशी तुम्ही सर बोलताना असं म्हणालात की डोअर टू निडल, डोर टू तर डोर. ह्या काळामध्ये नातेवाईकांनी काय काळजी घ्यावी हे जरा सांगितलं तर सगळ्या पेशंटला कळेल की आपण आपल्या पेशंटच्या निडल पर्यंत कसं पोहोचावं. वाचवू. तर त्याबद्दल माहिती डिटेलमध्ये सांगा. तुमचा प्रश्न खूपच चांगला आहे आणि अतिशय आय ॲप्रिशिएट. कारण काय झालं, आपल्या जुन्या पूर्वीच्या काळापासून आम्ही बघत आलो, लहानपणापासून, हो. की घरात कोणाला काही झालं की पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरांना बोलवायचं. फॅमिली डॉक्टर काय ताबडतोब येऊ शकत नाही, कारण ते बिझी असतात दवाखान्यात. बरं. मग त्यांना यायला एक अर्धा तास लागतो. अच्छा. मग ते आल्यानंतर ते तपासतात. मग सगळे घरातले जमलेले असतात, सगळी मंडळी, सगळे आप्तेष्ट जमलेले असतात. मग सगळ्या प्रकारचं डिस्कशन होतं. मग त्यांनी समजा सांगितलं की मला असं वाटतं की हार्ट ट्रबल आहे, तर आपण स्पेशालिस्टकडे जाऊया. बरोबर. मग स्पेशालिस्टच्या घरी आमंत्रण केलं जातं. अच्छा. मग स्पेशालिस्ट बिझी असतात, बरोबर. मग त्यांना यायला कधी अर्धा तास, कधी 1 तास. हो. ओके, म्हणजे असं 1.5-2 तास वाया जातात. मग स्पेशालिस्ट येऊन त्यांनी तपासलं की मग ते म्हणतात त्यांनी हार्ट अटॅक आलेला आहे, ह्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे. बरोबर. मग ते ॲम्ब्युलन्स आणा, सगळं करेपर्यंत 2 ते 3 तास हो, हो. हे वाया होतात. बरोबर. परंतु आम्ही ज्याला म्हणतो थ्रोम्बोलिटिक थेरपी, अच्छा. म्हणजे जो क्लॉट झालेला असतो तो जर आपल्याला ताबडतोब विरघळत असेल 100%, तर तो क्लॉट झाल्यापासून की प्लाग जो फुटतो त्याच्यामध्ये क्लॉट जमतात, थ्रोम्बस होतो, तर हा जर आपल्याला विरघळत असेल तर आजकाल औषधं आहेत. बरोबर. जशी युरोकायनेज, स्टेप्टोकायनेज, TPA. तर ही औषधं थोडी महाग असतात, बरोबर. परंतु याच्यामुळे क्लॉट विरघळू शकतो. पण किती वेळामध्ये? पहिल्या 20 मिनिटात. अच्छा. पहिली 20 तुम्ही हे जे मिनिटं इंजेक्शन तुम्ही पहिल्या 20 मिनिटात दिलं फक्त. ओके. तर तुम्हाला 100% त्याचा रिझल्ट मिळू शकतो आणि मग त्याचा फायदा तुम्हाला पुढे मिळतो. बरोबर. त्या तुमचं काय, त्यामुळे मुख्य काय होतं की त्या ब्लॉकमुळे तुमचा जो होणारा मसल असतो, पुढचा हो, स्नायू correct. त्या भागातला,
मग मी तुम्हाला दाखवलं हो, हो, सगळ्या बरोबर. चॅनल दाखवलं तुम्हाला. तर त्या भागामधला जो मसल असतो तो तुमचा डॅमेज होतो, अच्छा. तर तो होण्यापासून तो वाचतो, बरोबर तर तुमचं हार्ट नॉर्मल राहतं. बरोबर. मला एक सांगा डॉक्टर की एक पेसमेकर हा शब्द आम्ही नेहमी ऐकतो, तर हा पेसमेकर जो आहे त्याचा अर्थ आम्हाला सांगा. हा पीसमेकर असतो का, शांती प्रस्थापित करतो का बॉडीमध्ये, हा एक माझा प्रश्न आहे. आणि तो कधी बसवतात आणि त्याची कारणं काय असतात? हा पेसमेकर म्हणजे खरोखरच ते म्हणल्याप्रमाणे तो पीसमेकर आहे. कारण ते सगळं जे हृदय सगळं असं तडतडतं किंवा अक्षरशः आक्रोश करतं, आक्रोश आक्रोश. छान छान. हा हृदयाचा आक्रोश असतो. कारण जेव्हा हृदयाला ब्लड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा हृदय आक्रोश करतं आणि आपल्याला मग सिव्हिअर अंजाना होतो. तर हा आक्रोश थांबवायचा असेल आणि त्या हार्ट अटॅकमुळे जर वरच्या वायर जाणाऱ्या असतात ना हार्टमधून आतमध्ये, हो, हो. आपल्याला इलेक्ट्रिकल वायर सगळीकडे आहेत बघा इथे. त्याच्यात दाखवते ना? हो, हां. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या इथे मध्ये इलेक्ट्रिकल वायर्स असतात, ह्याच्या बाजूला असतात. तर इथे पहिल्यांदा इथे AC जंक्शन असतं, SA नोड, नंतर AV नोड, लेफ्ट बंडल, राईट बंडल, ओके. तर अशा ब्रँचेस असतात. आणि पुढे बारीक बारीक ब्रँचेस, त्याला म्हणतात पर्किंची फायबर. तर असे जर ब्लॉक असतात जिकडे, त्याच्यामध्ये समजा इलेक्ट्रिकल जर ब्लॉक झाला, त्यामुळे काय होतं की वरचं चेंबरमधला जो करंट आहे तो खालच्या चेंबरमध्ये जाऊ शकत नाही. ओके. त्यामुळे वरची चेंबर जी आहे त्याला आपण म्हणतो ॲट्रिया ओके. किंवा कर्णिका. तर त्याचं स्पंदन 80 ते 100 किंवा 120 130 रेटने चालू राहतं. आणि परंतु तो करंट मध्ये अडतो, त्यामुळे खालच्या चेंबरचा जो स्पंदनाचा रेट आहे, अच्छा. म्हणजे व्हेंट्रिकल किंवा जवनिका, तर तो रेट असतो 50 किंवा 40. बरोबर. मग त्यामुळे काय होतं की रक्तप्रवाह सगळ्या शरीराला मिळू शकत नाही. मग अशा वेळेला हा पेसमेकर लागतो. अच्छा. याला म्हणतात पेसमेकर. ओके ओके. तर हा जो पेसमेकर आहे हा कॉमनली आपण चामडीच्या खाली अच्छा. इथे म्हणा किंवा आपल्या ह्या काखेमध्ये किंवा पोटामध्ये हा आपण तिथे बसवतो. आणि ही जी वायर आहे किंवा ह्याला म्हणतात कॅथेटर अच्छा. किंवा इलेक्ट्रोड, हा आम्ही चामडीच्या खालून आम्ही इथपर्यंत आणतो. बर. आणि इथून तो जुग्युलर व्हेन असते त्या म्हणजे आतमध्ये पास करून तो हृदयाच्या उजव्या बाजूला व्हेंट्रिकलमध्ये फिक्स केला जातो. बर. आणि मग याच्यावर जो आपण हार्ट रेट ठेवतो 70 म्हणा किंवा 80 म्हणा, तर त्या पद्धतीने तो करंट ते डिस्चार्ज करतो. आणि ह्या करंटमुळे आपल्या हार्टचं खालच्या चेंबरचं पंपिंग हे 70 ते 80 वेळा चालू होतं. बरोबर. त्यामुळे माणसाला चक्कर येत नाही, भोळ येत नाही. जर समजा भोळ आली तर त्याला म्हणतात स्ट्रोकचा दाम, की तिथे हार्ट रेट खूप कमी होतो. तर अशा हा पेसमेकर आणि अतिशय उपयोगी आहे. सोमनाथ शितोडकर धुळेहून बोलतायत. एक प्रश्न घेऊया आपण. हा बोला. मला माझं हे सांगतो काय म्हणजे मला हे येतं. सांगा. हा, तर माझं वय 59 वर्षाचं आहे. बर. हा. आणि मी 50 वर्षापासून म्हणजे मला माझ्या दृष्टीचा दोष होता मला. हॅलो. हा बोला बोला. हा, दृष्टीचा दोष होता माझा. तर दृष्टीचा दोष असल्यामुळे आता म्हणजे हळूहळू हळूहळू ती दृष्टी माझी कमी होत गेली. बर. 50 वर्षानंतर म्हणजे या 3-4 वर्ष आता मला मी एकदम म्हणजे 100% ब्लाइंड झालो सर. हो हो. अच्छा. हॅलो, लक्षात आहे ना? होय लक्षात. हा, पुढे तर आपला मग प्रश्न मला विचारा. होमिओपॅथिकचे काही ट्रीटमेंट म्हणजे आता म्हणजे मला काही दिसत नाही. माझा म्हणजे मी आधी चष्म्याने मला सर्व काही दिसायचं सर. चष्मा होता माझा. हॅलो. हॅलो सर, हा. बोलू ना? हा बोला. आपला हृदयरोगाशी संबंधित प्रश्न आहे का पण? नाही, हृदयरोगाची नाहीये. अच्छा. हा पण माझा मग तो- डोळ्यांचा म्हणजे डोळ्यांचा प्रश्न आहे. हा, होमिओपॅथिकचे ते डॉक्टर डोळ्यांविषयी बी मी बोलले ना, आपल्याला परत सुचवेन शनिवारी असं बंद. बरं का सोमनाथजी, मी हा. आपल्याला सुचवेन असं की हा विषय डॉक्टर तात्याराव लहान यांचा आहे आणि आपल्याकडे ते आलेले होते. तर आपण त्यांना जे हॉस्पिटलमधून जरूर त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकाल आणि आपल्याला परत दृष्टी देखील मिळू शकते. अशा प्रकारची व्यवस्था त्यांच्याकडे आहे. त्यांनी 1 लाख लोकांना त्यांनी बरं केलेलं आहे. आपण कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा. हां. तुम्ही काय सांगाल, तुमच्याकडे तक्रारी कुठल्या येत होतो हृदयरोगासंदर्भात, ज्येष्ठ नागरिक घेऊन येतात ते? म्हणजे पहिली गोष्ट मानसिक भीती. अच्छा. की समजा हृदयरोग सुरू झाला की कायमभर आयुष्यभर आपण आता हृदयरोगीत झालो हो. आणि केव्हाही आपल्या हातात हात धरून बसत असतात. यांनी जसं पीसमेकरचं सांगितलं तसं आम्ही त्यांना सांगतो पीसमेकरमध्ये तुमचे योगाचा आसन तुम्ही घ्या. हा योगा मनात तुमचा पीसमेकर ठेवलं म्हणजे दररोज तुम्ही एक ठराविक आसनं, ठराविक प्राणायाम, ठराविक मुद्रा काही करत बसलात की आपोआप ते पीस म्हणून तुमचं मन शांत राहील. अशा प्रकारे लोक आमच्याकडे दररोज तक्रारी करत असतात की मला एक अटॅक आल्यानंतर आता काय करावं, कसं हे करावं, लाईफस्टाईल कशी करावी.
तर त्यात योगामध्ये आम्ही प्रत्येक एक प्रोग्रामच आम्ही देतो. आमच्याकडे रिहॅबिलिटेशन ऑफ हार्ट पेशंट असं एक चार्ट आहे. त्या चार्टप्रमाणे आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगत असतो की ह्या चार्टप्रमाणे तुम्ही करत जा, आणि आम्ही लक्ष देऊन त्यांच्याकडे हे करत असतो, आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले असतात. त्यात मुख्य म्हणजे रिलॅक्सेशन टेक्निक हे फार महत्त्वाचं आहे. कारण आसनं कुठली करतात हे जसं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा प्रत्येक आसनामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे डिफरन्शियल रिलॅक्सेशन, नंतर प्लेजर आणि हे ह्या सगळ्या गोष्टी आल्या तर त्या आसनाचा इफेक्ट चांगला असतो. आणि ते आसन केल्यानंतर प्राणायाम पण अतिशय महत्त्वाचा आहे. आसन आणि प्राणायाम फरक आहे. प्राणायामामध्ये आम्ही त्यांना भ्रामरी सांगतो, आम्ही त्यांना भस्त्रिका नाही म्हणून सांगतो. कारण आसनामध्ये प्राणायामामध्ये कुंभक जो आहे, हा कुंभक हा हार्ट अटॅकवाल्यांनी करायचा. कुंभक म्हणजे काय की श्वास रोखून धरणं. पूरक आणि रेचक आणि कुंभक हा प्राणायामातला भाग असतो. पण कुंभक हा म्हटला की हार्ट अटॅकवाल्यांना ह्या थोडंसं डेंजरस असतं, म्हणून आम्ही पूरक आणि रेचक ह्याचंच आम्ही सांगतो. त्यात भ्रामरी प्राणायाम असतो, अनुलोम विलोम प्राणायाम असतो, नंतर वेगळे प्राणाचे लहानसे प्रकार असतात. ते ह्या प्राणाच्या प्रकाराने त्यांना मन शांत राहू शकतं आणि आसनाने त्यांचं शरीर चांगलं राहू शकतं. अशा प्रकारे आसन आणि प्राणायाम दोघांचं हे करून त्यांचं मन शांत राहून शरीर चांगलं राहून त्याच्यातून तुमचे जे प्रकार आहे सगळे हे स्थूल माणसं करू शकतात का, करावेत का त्यांनी? नाही, ह्यात सर स्थूल आणि बारीक ह्यात काही फरक नाही. पहिली गोष्ट की आसन कोणी करू शकत नाही, हे पेक्षा प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे. देर इज नो कॉम्पिटिशन, देर इज नो आयडियल पोझिशन. आसनामध्ये असं नाही की चित्रात दाखवलं तुम्ही करा. माझं आसन करण्याचं हे आणि तुमचं आसन करायचं, प्रत्येकाची कॅपॅसिटी असते, कॅपॅसिटीप्रमाणे करा, गरज असेल त्याप्रमाणे करा, आणि त्यात आनंद असेल तरच ते करा. थोडं आम्ही कंपल्शन करा, तुम्ही ह्याच्याप्रमाणे सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे सांगितलं असं करू नका. आसनामध्ये फार लिमिटेशन्स वेगळ्या प्रकारचे असतात, त्यामुळे असं प्रत्येकाने त्या आसन चित्र दाखवल्याप्रमाणेच करायला पाहिजे असं मुळीच नसतं. तो पण तुम्हाला सहज करता येईल अशाच प्रकारे माहीत करा. त्यामुळे स्थूलता आणि आसनाचा असा संबंध नाही. स्थूल माणूस सुद्धा आसन करू शकतो आणि ते आसनाच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे करू शकतो. एक दूरध्वनी येतोय, शिल्पा जैन, लेनूर, आंध्र प्रदेश. हा बोला मॅडम, बोला. हा बोला. हा मॅडम बोला. हॅलो. हा बोला. हा, मी शिल्पा जैन बोलते. हा बोला. नमस्कार. नमस्कार. मला बीपी आहे. बीपी असल्यामुळे मी व्यायाम वगैरे करते, तरी पण तुम्हाला विचारते की जर एरोबिक्स वगैरे केले तर चालेल ना मला, आणि गोळी पण चालू आहे बीपीची. आपलं वय काय मॅडम? प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? आपलं वय काय मॅडम? आपलं वय नाही सांगितलं. हॅलो, तुम्ही सांगा, उत्तर तर द्या. एरोबिक करणं हे चांगलं असतं, कारण एरोबिकमुळे आपल्या ऑक्सिजनचं सॅच्युरेशन आपल्या रक्तामध्ये वाढतं. परंतु एरोबिक करताना नेहमी आपल्या वयाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता आपलं वय समजा जर 60 असेल किंवा 70 असेल तर एरोबिक करणं काही काही रिस्की असतं. म्हणून ते एरोबिक आपल्याला किती सहन होतात, आपण किती टॉलरेट करू शकतो, की आपली त्याच्यामध्ये सहनता करण्याची शक्ती किती आहे, याप्रमाणे आपण एरोबिक करावे. पण त्याला कोणतरी मार्गदर्शन पाहिजे. त्यातले जे एक्सपर्ट असतात त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण एरोबिक करावे. एरोबिक हे नेहमी चांगले असतात, त्याच्यामध्ये प्रश्न नाही. बरोबर. मित्रांनो, आपण हार्ट ट्रबल या चर्चेच्या संदर्भात आपण चर्चा करतोय आणि आपण कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यावर होतो. आपण कुठेही जाऊ नका, भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत उत्तरार्ध या कार्यक्रमामध्ये. 1 ऑक्टोबर रोजी आपण आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करणार आहोत आणि त्या दिवसाच्या निमित्ताने आपण काही कार्यक्रमही करणार आहोत. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढते आहे आणि ते कशा प्रकारे वाढते आपण त्याचं चार्ट बघूया. सन 2011 साल 10 करोड, 2016 साल 12 करोड, 2021 साल 14 करोड आणि 2026 साली 17 करोडपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहे. डॉक्टर साहेब, मला तुम्हाला असा प्रश्न विचार, महत्त्वाचा प्रश्न, आता कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यावर होतो की पेसमेकर काय किंवा हार्ट अटॅक काय, याचा खर्च जो लाखोच्या घरात आहे बरं का, तर ह्याचं कारण काय? हा खर्च कुठेतरी कंट्रोल नाही करता येणार का? आता आपल्यासमोरच आत्ताच मी दाखवला हा पेसमेकर आहे आणि हा आहे ICD. हा म्हणजे आपला हार्टचा एक डिव्हाइस असतो. हे 2 प्रकारचे असे तुमच्यासमोर डिव्हाइस मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर तसेच ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या बहुतेक सगळ्या बाहेरच्या देशामध्ये आपल्याकडे येतात. बरोबर. अमेरिका, जर्मनी, युरोप, बरोबर, आपल्याकडे इथे इम्पोर्ट करतो आपण. अजून आपल्या देशामध्ये एवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली नाही आहे. बरोबर. की आपलं स्वतःचं प्रोडक्शन एवढं चांगलं आहे. अच्छा. त्यामुळे काय होतं की डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये आपला रेट कमी पडतो. बरोबर. नाही म्हणजे आज $1 $45 आहे.
बरं. तर त्या प्रमाणात तो आपल्याला रेट 45% जास्त वाटतो. हा एक प्रकार. आणि बाहेरून इम्पोर्ट केल्यामुळे त्याचा खर्चही जास्त असतो. मग तिसरी गोष्ट काय असते की ह्या गोष्टी निर्माण करणाऱ्या ज्या फॅक्टरीज आहेत, हे जे लोक आहेत हे सुद्धा त्या प्रमाणात कमी आहेत. आणि ही हायटेक आहे ना सगळं, हे सगळं हायटेक आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महाग असतात आणि ते आपल्याला एक्सपेक्टेड आहेत. बरोबर. म्हणून त्याचं कारण ते आहे. अच्छा अच्छा. एक दूरध्वनी येतोय, दिना टेक विक्रोळी. हा बोला मॅडम, बोला बोला. हॅलो. हा बोला. हा, माझ्या मिस्टरांचं वय 42 आहे. हां त्यांना हाय ब्लड प्रेशरचा गेली 4-5 वर्ष त्रास आहे. बरं. पण त्यांचा आता ब्लड प्रेशर नॉर्मल आहे. पण अशा वेळी सुद्धा त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते का? मगाशीच मी म्हणल्याप्रमाणे ज्या रुग्णांना ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज ह्या प्रामुख्याने 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या जर असल्या आणि त्या किती वर्ष तुम्हाला आहेत आणि तुमचं ब्लड प्रेशर किती डिग्रीचं आहे. कारण काय असतं की ब्लड प्रेशरमध्ये आम्ही क्लासिफिकेशन करतो, ग्रेड 1, ग्रेड 2. JNC जी आहे कमिटी आमची इंटरनॅशनल, बरं. तर त्यांनी क्लासिफाय केलेलं आहे. तर ग्रेड 1, ग्रेड 2 वगैरे. तर खूप सिव्हिअर हायपरटेन्शन आणि तुम्हाला किती वर्षापासून आहे. तर जेवढ्या जास्त वर्षापासून तुम्हाला ब्लड प्रेशर असेल आणि जेवढ्या जास्त डिग्रीज असेल तर त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होतात. कोरोनाटीमध्ये जाडपणा येतो, त्याला म्हणतात ॲथेरोस्क्लेरोसिस. आता जरी तुमचं ब्लड प्रेशर समजा कंट्रोलमध्ये असेल, कारण त्याला गोळ्या चालू आहेत, तुमचे पथ्ये चालू आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या रक्तवाहिन्या नॉर्मल झाल्या. बरोबर. आत्तापर्यंत इतक्या वर्षामध्ये आणि वयोमानाप्रमाणे ह्या रक्तवाहिन्या जाड होतात, त्याच्यावर ॲथेरोस्क्लेरोसिस असतात, प्लाक्स असतात. बरोबर. तर ह्या प्लाक्सपासून तुम्हाला हार्ट अटॅकची संभावना असते. जरी तुम्हाला समजा ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असेल तरीसुद्धा. म्हणून हा पॉईंट आपण लक्षात ठेवावा आणि त्याप्रमाणे योग्य ट्रीटमेंट घ्यावी. मी प्रेक्षकांशी विनंती करणार आहे की उत्तरार्ध कार्यक्रम हा ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहे, त्यांच्या समस्यांसाठी कार्यक्रम आहे आणि त्यांची उत्तरं शोधणारा कार्यक्रम आहे. मी आपल्याला अशी विनंती करेन की इतर मंडळींचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवायला हरकत नाही, पण त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम असतात, वेगवेगळे डॉक्टर असतात. तर या कार्यक्रमात मुख्यत्वे आपण ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न विचारलेत तर त्यांना आपल्याला अधिक न्याय देता येईल. औंधे साहेब, तुम्ही मला एक सांगा की हा आता खर्चाचा जो विषय आला, 2.5 लाख भरा, 3 लाख भरा, 4 लाख भरा आणि एवढासा तो पेसमेकर असणार, तो काय आपल्याला 4 लाखाचा पाहिल्यावर वाटत नाही. समजलं की नाही? आणि हा बाहेर न काढतात हेही कळत नाही सामान्य माणसाला. तर मी असं म्हणेन आपल्याला की महासंघ काही करतो काय संदर्भात खर्च कमी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, खर्च त्यांना देण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. त्यात अतिशय चांगला प्रश्न तुमचा आहे. त्यात प्रत्येक आमच्या संघात सुद्धा एक अशी एक मदत करणारे हे असते, फंड काढतात. फंड असतो की प्रत्येक संघ जसा श्रीमंत असतो हे असतो त्याप्रमाणे काही संघ गरीब असतात, काही संघ श्रीमंत, ज्यांच्याकडे पैसा ते फंड कलेक्ट करतात आणि त्यातून ते मदत इंडिव्हिज्युअल संघ मदत करत असते. मुलुंडचा संघ आहे, नंतर ह्याच्या संघ 2-4 लोक संघ असे आहेत की ते अशा लोकांना मदत करतात. बरोबर. पण ह्यापेक्षा महासंघ मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आहे की प्रत्येक सिनियर सिटीजनला 60 नंतर हा इन्शुरन्स मेडिक्लेमची अवेलेबिलिटी पाहिजे. कारण काय, प्रत्येक 60 झाल्यानंतर हे मेडिक्लेमवाले आम्हाला नाकारतात. त्यासाठीच आमचा सध्या हे चालू आहे, संघर्ष चालू आहे आणि तो प्रयत्न चालू आहे. तिसरं आणखी सांगायचे आहे की आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा तुम्ही ज्या प्रत्येक हॉस्पिटलला सुद्धा सोशल वर्कर असतात, त्यांना माहिती असतं की समजा अशा एखाद्या पेशंटला पैसे परवडत नसतील. आता परत आपण बघितलं केईम हॉस्पिटलमध्ये संजय ओक यांनी स्वतः सर्जरीचं सांगितलं, ज्या ठिकाणी बाहेर 26 लाख 27 लाख असेल त्यांनी 5-6 लाखात केलं. असं मुंबईमध्ये अशा अनेक संस्था आहेत आणि त्या संस्थांची काही नावं मला माहिती आहेत. सिद्धिविनायक मंदिर आहे, नंतर शिर्डी बाबा साई ट्रस्ट आहे, महालक्ष्मी मंदिर आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे, नंतर महाराष्ट्र शासन, नंतर मुंबई महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, रतन टाटा ट्रस्ट आहेत. अशा वेगवेगळ्या ट्रस्ट आहेत आणि त्या सगळ्या ट्रस्टची माहिती आपण करून घ्यायला पाहिजे. आणि अशा तुमच्या खिशात जर पैसा नसेल तर ह्या ट्रस्टकडे तुम्हाला मदत मिळू शकते, पण ती मदत कशी मिळवायची हे आपण शोधलं पाहिजे. महासंघ सांगणार आहे, मदत त्यांनाही करणार आहे. मला असं वाटतं की अतिशय छान आपण चर्चा केली, डॉक्टरांनी माहिती चांगली दिली आणि आता थोडासा अंदाज नाही, हृदय प्रत्येकाकडे आहे, पण हृदयाची नेमकी परिस्थिती काय, त्याची काळजी कशी घ्यायची हे आपण सांगितलं. आपणही फार योगाचे प्रकार सांगितलेत, महासंघाचं आपण कार्य सांगितलं. आपल्याला सह्याद्रीबाईंतर्फे आपल्याला अतिशय धन्यवाद मनापासून. मी जाता तर एकच सांगेन प्रेक्षकांना की दुःखात वाटेकरी आले तर दुःख हलकं होतं आणि सुखात वाटेकरी मिळाले तर सुख वाढतं. आणि म्हणूनच मी असं म्हणेन की विवेकानंदांचा एक विचार या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. विवेकानंद म्हणाले होते की नमस्कारासाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला 1 हात हा अधिक मोलाचा असतो. मी तरुण पिढीला अशी विनंती करेन की ज्येष्ठ नागरिक जर कुठे आपल्याला अडचणीत दिसले, कुठे थकलेले दिसले,
ट्रेन किंवा एस टीमध्ये किंवा कुठेही आपण त्यांना मदतीचा हात जरूर द्या, त्यांचे आशीर्वाद आपण घ्या.